राजीव गांधींप्रमाणेच दादांची हत्या। VSR कंपनीचा आणि तो पायलट त्याचा 50 कोटीचा विमा काढला गेला, तो सुसाईड बॉम्बर म्हणून आला होता। अमोल मिटकरींच्या आरोपाने खळबळ। रोहित पवारांकडे ब्लॅक बॉक्सचा फोटो हा आमच्याकडे आलेला आहे। तो कसा आहे, किती जळला याचे डिटेल सुद्धा आमच्याकडे आलेले आहेत। अजितदादांच्या मृत्यू प्रकरणी राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। रोहित पवारांपाठोपाठ आता अमोल मिटकरींनीही पायलटच्या संशयास्पद ट्रॅफिकमध्ये अडकल्याच्या दाव्यावरून VSR कंपनीवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे। एवढंच नाही तर LTTE या संघटनेनं जशी राजीव गांधींची सुसाईड बॉम्बरनं हत्या केली, तसाच पायलट सुमित कपूर सुसाईड बॉम्बर म्हणून आला होता का, असा सवालच मिटकरींनी विचारलाय। VSR कंपनीचा आणि तो पायलट त्याचा 50 कोटीचा विमा काढला गेला, तो सुसाईड बॉम्बर म्हणून आला होता। राजीव गांधीच्या वेळेस लिट्टीची सुसाईड बॉम्बर म्हणून आली नव्हती का? ते एका सभेला चालले होते, त्यांना सांगितलं जवळच्या लोकांनी की राजीवजी जाऊ नका, आता खूप वेळ झाला। ते म्हणले नाही, लोक वाट पाहत असतील, आपण गेलो पाहिजे। एक महिला येते, त्यांना हार घालते, पाया लागते, तिथं बॉम्ब फुटतो आणि धडाधड धडाधड छातीच्या चिंधळ्या होऊन जातात। तसा हा सुसाईड बॉम्बर नसेल, कुठं आहे कपूर? मात्र LTTE या दहशतवादी संघटनेनं राजीव गांधींची हत्या कशी आणि का केली होती पाहूयात। राजीव गांधींनी श्रीलंकेतील तमिळ बंडखोरांना रोखण्यासाठी शांती सेना पाठवली होती। त्यामुळे लिट्टेचा प्रमुख प्रभाकरन संतापला आणि त्यानं थेट राजीव गांधींच्या हत्येचा कट टाकला। त्यासाठी प्रभाकरननं कलाईवानी राजरत्नम उर्फ धानू या 22 वर्षीय तरुणीची आत्मघातकी हल्ल्यासाठी निवड केली। ठरलेल्या प्लॅननुसार धानूनं कपड्यांच्या आतून RDXचा सुसाईड बॉम्बर लावला आणि 21 मे 1991च्या रात्री 10:10 बॉम्बचा स्फोट घडवला। त्यात राजीव गांधींसह 16 जणांचा मृत्यू झाला होता। अगदी असाच प्रकार पायलटनं दादांसोबत केलाय का, असा सवाल मिटकरींनी केलाय आणि रोहित पवारांनीही आपण केलेल्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचा दाखला देत अमोल मिटकरींप्रमाणेच पायलटवर संशय व्यक्त केलाय। पायलटच्या बाबतीतला मुद्दा हा तसा महत्वाचा आहे, त्याच्यावर शंका का घेतली पाहिजे हे फार डिटेलमध्ये मी प्रेझेंटेशन तिथं केलेलं आहे। त्यामुळे ते जे बोलतायत आणि मी जे बोलतायत त्याच्यामध्ये काही प्रमाणात सेम काही गोष्टी आहेत। त्यामुळे जशी त्यांची इच्छा आहे, तशी महाराष्ट्राची इच्छा आहे, तशी माझी इच्छा आहे की पारदर्शक पद्धतीने हा तपास होणं महत्वाचं आहे। एका बाजूला मिटकरींनी आरोपांचा सिलसिला सुरू केलाय। याच दरम्यान DGCAनं ब्लॅक बॉक्स मधील व्हॉइस डेटा रेकॉर्डर जळाल्याचा दावा केलाय। तोच धागा पकडून आमदार जितेंद्र आव्हाडांनी DGCAच्या दाव्यावरच सवाल उपस्थित केलाय। तर रोहित पवारांनीही आपल्याकडे अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्सचे फोटो असल्याचं सांगत नवा गौप्यस्फोट केलाय। नाही, मला सर्वात आश्चर्य वाटतंय म्हणजे ब्लॅक बॉक्स जळून गेला। ब्लॅक बॉक्स ज्या जागेवर असतो तो विमानाचा जो भाग आहे तो जशाच्या तसा होता। दुसरी गोष्ट, ब्लॅक बॉक्स ज्या मटेरियलचा बनवलेला आहे ते मटेरियल आहे टायटॅनियम, म्हणजे 11,000 सेल्सिअसच्या आगीच्या म्हणजे 10 मध्ये सुद्धा त्या ब्लॅक बॉक्सला काही होऊ शकत नाही अशी परिस्थिती असताना सरळ सांगितलं जातं ब्लॅक बॉक्स जळून गेला। म्हणजे माझ्यासारख्या चौकस मनाच्या माणसाला तर शंका येईलच, ब्लॅक बॉक्स कसा जळून जाऊ शकतो? ब्लॅक बॉक्सचा फोटो हा आमच्याकडे आलेला आहे। तो कसा आहे, किती जळला याचे डिटेल सुद्धा आमच्याकडे आलेले आहेत। पण आम्ही वाट बघतोय की केंद्रीय एव्हिएशन मंत्रालय या बाबतीत कसा तपास करते, काय करते। त्याच्याचबरोबर श्वेता सिंग बद्दलची पण बरीच माहिती, त्यांच्यावर कशा कंप्लेंट केलेल्या आहेत, कशा पद्धतीने श्वेता सिंग या भ्रष्टाचार करत आलेले आहेत याची माहिती सुद्धा तिथं आम्हाला कळालेली आहे। त्यामुळे या लोकांना बाजूला ठेवून इन्व्हेस्टिगेशन करणं हे जास्त महत्वाचं आहे, कारण का पारदर्शक इन्व्हेस्टिगेशनमुळेच कुठेतरी दादांना त्या ठिकाणी न्याय मिळू शकतो, असं आमच्या सगळ्यांची भूमिका आहे। राजीव गांधींच्या हत्येनंतर एका फोटोग्राफरच्या फोटोतून CBIनं हत्येचा छडा लावला होता। त्यामुळे आता दादांच्या मृत्यूच्या दिवशी सरकारी निवासस्थान असलेल्या देवगिरीपासून ते विमानतळापर्यंतचे CCTV समोर आणून दादांच्या मृत्यूचं सत्य समोर आणायला हवं। एवढंच नाही तर ट्रॅफिकमुळे पायलटला पोहोचायला उशीर झाल्याचा दावा केला जातो। मात्र ऐन सकाळी मुंबईत कोणत्या भागात ट्रॅफिक होतं त्याचेही CCTV आणि त्यानंतर विमानातील ब्लॅक बॉक्सचा डेटा समोर यायला हवा।
तरच दादांच्या मृत्यूचं गूढ उलगडलं जाईल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.